जागतिक योग दिनाच्या या शुभ सकाळी विचारपीठावर आसन असतं आणि त्यांचा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. याचं कारण असं की जगाला जर कुठे देणगी दिली असेल भारताने ते म्हणजे योग आहे. याचं कारण असं आहे की जगामध्ये ही जी परंपरा आहे ऋषीमुनींची इतर राष्ट्रामध्ये जी नाही आहे भारतामध्ये आहे. या देशातल्या ज्या ऋषीमुनींनी चिंतन केलं अनेक मोठमोठे रामायण महाभारतासारखे ग्रंथ लिहिले, महाअष्टविक्रांत गीता लिहिली, अनेक ग्रंथ भारतातल्या ऋषीमुनींनी लिहिलेले आहेत. याचं कारण असं आहे की त्याला योगाची जोड होती आणि हे योग त्या काळातल्या ऋषीमुनींनी शिकून योगशास्त्राचा उपयोग करून आपलं जीवन आनंदी कसं करायचं आणि आपल्या जीवनाचा लाभ इतर लोकांसाठी करून परमार्थ कसं साध्य करायचा जीवनामध्ये ते सांगण्याचं शास्त्रीय अभ्यास जर केला असेल ते ऋषीमुनींनी दिलेला आहे आणि याचं कारण म्हणजे योग आहे. असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्ण हे योगाचार्य काही जीवनामध्ये आपण पाहलं, आपण त्याला ईश्वर मानतो भगवान कृष्णाला, पण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या असं प्रत्येक क्षणोक्षणी संकट आलेली आहे. त्याचा जन्म जेलमध्ये झाला, त्याच्या मामाने त्याला जेलमध्ये टाकलं होतं आणि मृत्यू जो भगवान कृष्णाचा झालेला आहे तो त्याच्या पायाला बाण लागल्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे संकट त्यांच्या आयुष्यामध्ये आले. तरी ते आनंदी आहेत. ते बासरी वाजवतात, वीणा वाजवतात. बासरीच्या आवाजामुळे गावागावातले जे गावातले पशु होते, गायी होत्या त्या जमा व्हायच्या. ती जी प्रसन्नता त्यांनी प्राप्त केली होती त्याचं कारण म्हणजे योगा. त्याला म्हणून योग परंपरा आहे योगाची. त्याचं काम अलीकडच्या काळामध्ये बाबा रामदेवजी करत आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी त्याला पुढाकार घेऊन जगाला याकडे लक्ष आकर्षित केलं आहे जगाचं आणि त्या दृष्टीने आजचा 21 जून हा दिवस आपण आपल्या संस्थेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आपण साजरा करत आहोत. या आपल्या छोट्याखानी कार्यक्रमात मुलं नाही आहे. कारण असं आहे की आम्ही टेक्निकलचे लोक आहोत, तांत्रिक आहेत, प्रॅक्टिकल खूप करतात आमच्या मंडळी. त्यामुळे यांना योगाचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. कारण मशीन खोलणे ती फिट करणे याकरता शरीर तंदुरुस्त असणं आणि मन तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. याकरता योगाचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे आणि मुलांना ते सांगू शकतात. या दृष्टीने हा कार्यक्रमाचं नियोजन आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी मला सांगितल्याप्रमाणे प्रवचनकार लाभसर्ग आलेले आहेत, उत्तम चिंतनकार आहेत, त्यांनी सुद्धा सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले आहे. परंतु ताई या ठिकाणी आले आहेत, वैजयंती गोहकर ताई ह्या उत्तम योगाचार्य आहेत. याचं कारण असं की मी आता योगा आमच्या दिवाळीला मी दरवर्षी कॅम्प घेतो लहान मुलांचं 3 ते 12 वयोगटाच्या मुलांसाठी. सुसंस्कार वर्ग घेतो उन्हाळ्यामध्ये 1 ते 20 तारखेपर्यंत. 20 मेला ते समारोह होतो. यावर्षी नाही, गेल्या वर्षी नाही. त्यावेळी आम्ही पाहिलं या पद्धतीने लहान मुलांना त्यांनी योगाचं ट्रेनिंग दिलं. 2 तास इतके मुलं खुश झाले आणि पालकवर्ग सुद्धा खूप खुश झाले. म्हणून यांना आपण बोलावलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आणि ते आलेले आहेत. दुसरी ओळख म्हणजे त्या उत्तम कवयित्री आहेत. त्याला छान कविता लिहितात आणि मी असा माणूस आपण ज्याच्यात चांगले गुण आहेत आमच्या कवी लोकांची टीमच आहे गाडी मुली साहित्य मंडळ. तर मला ताईला त्याच्यामुळे यांना तुम्ही साहेबांनाही घेऊन या आणि ती सुद्धा त्यांनी आज आणलेलं आहे. यांचं सत्कार सुद्धा जिल्हा स्टेडियमवर सुद्धा काढ्या होत्या. त्यासाठी खूप सक्रिय आहे. योगाचाच प्रचार सातत्याने करतात. योग पीठाला ते जाऊन आलेले आहेत. पतंजली योग समितीच्या कार्यक्रमाला नेहमी ते सहयोग देतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. कविता आणि योग हा उत्तम संगम त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे म्हणून ते खूप सुंदर दिसत आहे. तर त्यांचं कौतुक, अभिनंदन. आणि तुम्ही आमच्या संस्थेत प्रथमतः आले आहेत तर आम्ही एखाद्या दिवस पुन्हा मोठा कार्यक्रम घरात सुद्धा जर आपण मुलांसाठी घेऊ वर्किंग डेला फुल मुलांसाठी तिथेच या हॉलमध्ये घेऊया. तुम्हाला एखादी वेळ द्यायचा आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार.